मंत्रिमंडळाच्या बैठकीत कमी पाणी साठ्याबाबत चर्चा. राज्यात कमी असलेल्या पाण्याच्या साठ्याबाबत चिंता व्यक्त. पाऊस कमी अशात साठा कसा जपून वापरता येईल यासंदर्भात चर्चा. ऑपरेशन टायगर सुरूच असतं. फक्त नगरसेवक, खासदार, आमदारांचा प्रवेश होणं म्हणजे ऑपरेशन टायगर नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता येणं देखील ऑपरेशन टायगर आहे. ऑपरेशन टायगरवर सरनाईकांची प्रतिक्रिया. नांदेडमधील महायुतीचे नगरसेवक गोव्यात. नगरसेवकांची गोव्यातील मौज मस्तीची रील व्हायरल. नगरसेवकांच्या रीलवर विरोधक आक्रमक. नियमांचा भंग झाला असल्यास आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा. अमरावती विधान परिषद निवडणूक. वंचितला पाठिंबा देण्याबाबतची काँग्रेसची बैठक संपन्न. वंचितला पाठिंबा देण्याबाबत अजूनही ठोस निर्णय नाही. काँग्रेस निवडणुकीत तटस्थ राहण्याची शक्यता. ऑपरेशन टायगरवरून मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे ठाकरेंचे खासदार काय करतायत याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. आमच्याशी वैयक्तिक चर्चा झाली नाही. शिरसाटांची प्रतिक्रिया. ठाकरे नेते थेट छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात. विविध मागण्यांना घेऊन आयुक्तांची घेतली भेट. यावेळी शेतकऱ्यांसाठी लढत असल्यानं रविकांत तुपकर यांच्या उपोषणाला देखील शुभेच्छा दिल्या. शिवसेनेत जाऊन बच्चू कडूंनी आपली तब्येत दुरुस्त केली आहे. काँग्रेस विचारधारेवर चालणारा पक्ष. काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांच्याकडून कडूंना प्रत्युत्तर. मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यावरून सुरू असणाऱ्या वादाची सीबीआय चौकशी करा. जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांची मागणी. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. वडेट्टीवार गटाचे गटनेत्या विरोधात 16 नगरसेवक एकवटलेत. बहुमताच्या जोरावर नवा गटनेता निवडण्याच्या हालचालींना वेग. अभिजित दिपकेंना मारहाण प्रकरणात माझ्यावर बेरोजगारीमुळे हल्ला झालाय. अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. नाशिक विधान परिषद निवडणूक. ठाकरे सेना अद्याप वेट अँड वॉचच्या भूमिकेत. कुणाला मतदान करायचं हे अजून ठरलेलं नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीते यांची प्रतिक्रिया. जळगाव विधान परिषद निवडणूक. महायुतीला क्रॉस वोटिंगची भीती. महायुतीतील तीनही पक्ष बजावणार व्हीप. मतदानात गडबड टाळण्यासाठी महायुतीकडून विशेष खबरदारी. शिवसेनेचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का. बार्शी टाकळीच्या 10 नगरसेवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेचं ट्रॅक्टर आंदोलन. शेतकरी प्रश्नी ठाकरे सेना आक्रमक. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आईस्क्रीमचा आस्वाद. चव चांगली पण वजन वाढवण्याचं काम. फडणवीसांची मिश्कील प्रतिक्रिया. सोलापूर विधान परिषद निवडणूक. निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपकडून व्हीप जारी. भाजपच्या सर्व 316 सदस्यांना व्हीप जारी. पक्षानं दिलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या व्हीपद्वारे सूचना. आमचे 9 खासदार एकत्र आहेत. ऑपरेशन टायगरबाबत खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. आमच्याकडे ईडी असती तर आम्हीही धाक ठेवला असता. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. नाशिक विधान परिषद निवडणूक. मालेगाव महानगरपालिकेतील धारी नगरसेवक मालेगावातच. मालेगावचा विकास करण्यासाठी कटिबद्ध. मालेगावातील इस्लाम पार्टी प्रमुख आसिफ शेख यांची माहिती. अमरावती विधान परिषद निवडणुकीत घोडे बाजार सुरू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. संदीप देशपांडे, जैन मुनी, निलेश चंद्र यांच्यातील वाद सुरूच. सूक्ष्मजीवांची एवढी काळजी करणारे अँटीबायोटिक, अँटीव्हायरल गोळ्या घेत असतील का? संदीप देशपांडेंचं जैन मुनी, निलेश चंद्र यांना डिवचणार अटक. जायचं असेल तर जा असं ठाकरे म्हणाले नाही. खासदारांच्या बैठकीतील उद्धव ठाकरेंच्या आदेशांबाबतच्या चर्चा संजय राऊतांनी फेटाळून लावल्यात. बैठकीला पूर्ण वेळ होतो. राऊतांचं स्पष्टीकरण. नागपुरातील भाजप नगरसेवकांना मुंबईत प्रशिक्षण. फडणवीसांसोबत नगरसेवकांची डिनर बैठक. मुंबईतील रामभाऊ म्हाळगी या प्रबोधिनी या ठिकाणी खरं तर भाजप नगरसेवकांचं निवासी प्रशिक्षण वर्ग सुरू. रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण. भाजप कार्यकर्त्यानं गोमूत्र शिंपडल्याची माहिती. कोणतंही ऑपरेशन सांगून होत नाही. होईल तेव्हा कळेल. ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचं सूचक विधान. तुपकरांचा अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू. कर्जमाफीतील अटींविरोधात तुपकरांचा अन्नत्याग. धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणूक. घोडे बाजार रोखण्यासाठी भाजप ऍक्शन मोडवर. भाजप नगरसेवकांना पाठवलं अज्ञातस्थळी सहलीवर. चंद्रपूर काँग्रेसमधील गटनेते पदाचा वाद. वडेट्टीवार गटाचा गटनेता बदलण्याची शक्यता. धानोरकर गटाचे नगरसेवक आयुक्तांकडे करणार दावा. सुरेंद्र अडबाले हे धानोरकर गटाचे गटनेता बनण्याची शक्यता.
सांगलीत घडणाऱ्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांना वापरण्याचा पॅटर्न. अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घेण्यासाठी पोलिसांची टोळी कार्यरत. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा पोलिसांवर गंभीर आरोप. अवैध धंद्यांबाबत आमदार आमशा पाडवी पोलिसांवर चांगलेच भडकलेत. आमदारांना तक्रार करूनही कारवाई होत नसेल तर मग नेमकं कुणी तक्रार करावी, आमदार आमशा पाडवी यांचा संतप्त सवाल. देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसची तब्येत बिघडली आहे. काँग्रेसवर बच्चू कडू यांची टीका. खासदार सुट्टीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे डॅमेज कंट्रोल. ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक पार. 22 जूनला ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे. बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. महाराष्ट्रात लवकरच देवाभाऊ सहकार टॅक्सी आणि छावा टॅक्सी प्रवाशांच्या सेवेसाठी चांगली सेवा मिळणार. आमदार प्रवीण दरेकरांची माहिती. कॉक्रोच जनता पार्टीचं आज नागपुरात आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन. सपकाळ काँग्रेसच्या नेत्यांना पटेना. सपकाळांच्या विरोधात तक्रारीसाठी मराठवाड्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीत जाणार. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार असल्याची माहिती. सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या निधीत अनियमितता. इस्लामपूर ग्रामपंचायतीकडून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल. महाड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची माहिती. नाशिक विधान परिषद निवडणूक. मालेगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी नगरसेवक मालेगावातच. मालेगावचा विकास करण्यासाठी कटिबद्ध. मालेगावातील इस्लाम पार्टी प्रमुख आसिफ शेख यांची माहिती. आणि वाहतूक पोलिसांनी बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले. 4 वर्षीय चिमुकल्याची तत्परता ठरली महत्वाची. चिमुकल्यांना तात्काळ धावत येत पोलिसांना बुडणाऱ्या व्यक्तीची दिली माहिती. भारतात टेलिग्रामवर 22 जूनपर्यंत बंदी. नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. भीमाशंकरमध्ये व्हीआयपींना देवस्थानाचा दणका. व्हीआयपी आणि सामान्य भाविकांसाठी एकच नियम. श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचा मोठा निर्णय. शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला अकोल्यातून पाठिंबा. शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. शरद पवारांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा धक्का. कुस्तीगीर परिषदेची याचिका फेटाळली आहे. 4 वर्षाआधीच मान्यता रद्द केली होती. न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह. महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांची प्रतिक्रिया. चंद्रपूर जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 32% जलसाठा. पावसाची प्रतीक्षा कायम. पावसानं आणखी दिरंगाई केल्यास पाणी टंचाईची स्थिती गंभीर होण्याची शक्यता. वाशिममध्ये सरसकट कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक. सरकारच्या निषेधार्थ स्वतःची दुचाकी पेटवून केला संताप व्यक्त. बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ट्रॅक्टर रॅली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्याची मागणी. नको अटी नको शर्ती आम्हाला द्या संपूर्ण कर्जमुक्ती. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. बीडमध्ये लग्नाआधीच अग्निवीर नवरदेवाने खरं तर नवरीवर अत्याचार करून लग्न मोडल्याची घटना घडली आहे. महिना उलटूनही अटक न झाल्यानं तरुणीची मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी. कोल्हापूरकरांवर पाणी संकट निर्माण. शिंगणापूर बंधाऱ्यावरील वर्गे बदलण्याचं खरं तर काम सुरू आहे आणि दुसरीकडे पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील घटल्यामुळे शिंगणापूर बलिंगा नागदेववाडी पंपिंग स्टेशन बंद. मे अखेरीपासूनच चिंब होणारी मुंबापुरी. यंदा अद्यापही कोरडीचे. जून महिन्याचा 15वाडा संपला तरीही समाधानकारक पावसाची नोंद नाही. अमरावतीत प्रलंबित मागण्यांसाठी लक्ष वेधण्यासाठी राज्यातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा. कोल्हापुरात पाण्याच्या ठणठणाटावरून वातावरण तापले. महापालिका आयुक्त राजेंद्र भारू आणि विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आमनेसामने. दोघांनीही केली शिंगणापूर बंधाऱ्याच्या गळतीची पाहणी. सर्दी खोकल्याचं औषध परस्पर विकत घेता येणार नाही. डॉक्टरांच्या लेखी चिठ्ठीशिवाय औषध मिळणार नाही. कफ सिरपमुळे मृत्यू प्रकरणानंतर सरकारचा निर्णय. अधिक मासानिमित्त 15 लाख भाविकांनी घेतलं विठुरायाचं दर्शन. मंदिर समितीच्या वतीनं भाविकांसाठी चोख व्यवस्था. इंग्रजकालीन पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात आलेल्या पाणी लाईनची अनधिकृतपणे विल्हेवाट. आर्वीतील राष्ट्रवादीचे दिलीप पोटफोडेंनी केले पुरावे सादर. सिल्लोडमध्ये ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ. संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयातच टाळे ठोकलेत. पाणी द्या नाहीतर कुलूप उघडणार नाही. भवन ग्रामपंचायतीवरील महिलांचा हंडा मोर्चा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमदार खासदार शासनाकडे धाव. ग्रॅज्युएटी पेन्शन आजारपणाच्या रजेसाठी तातडीनं निर्णय घेण्याची मागणी. अंगणवाडी सेविका मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यावर भर. पवना धरणातील पाणीसाठा केवळ 20%वर. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश. संभाव्य एल निनो परिस्थिती आणि कमी पर्जन्यमानाचा अंदाज लक्षात घेत निर्णय.
बुलढाण्यात गावागावात शेतकऱ्यांचा एल्गार, कर्जमाफीच्या जीआरच्या होळ्यांनी सरकारविरोधात संतापाचा उद्रेक. रविकांत तुपकर यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची धग. वीट भट्टीमधून उडणारी धूळ वाहनधारकांसाठी डोकेदुखी. कारंजा ते शेलू बाजार दरम्यान राज धाब्याजवळील प्रकार, विशेषतः भरधाव वाहनांच्या वेगामुळे धुळीच्या प्रमाणात वाढ. मान्सूनच्या आगमनाला होत असलेल्या विलंबामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई. पशुपालकांच्या अडचणी वाढल्यात. खरं तर मान्सून आणखी लांबल्यास परिस्थिती अधिक गंभीर. नवी मुंबईच्या खारघरमध्ये भीषण पाणी टंचाई. सिडको विभागीय कार्यालयावर मनसेचं आंदोलन. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी. पाणी टंचाईचा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची मागणी. भंडारा आरटीओ कार्यालयात शुकशुकाट. राज्यभरातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर. परिवहन मंत्र्यांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानं कर्मचाऱ्यांचं आंदोलन. नाशिक शहराचा मुख्य रस्ता समजला जाणारा द्वारका चौक आजपासून वाहतुकीसाठी खुला. गेल्या 6 महिन्यांपासून अंडरपासच्या कामासाठी करण्यात आला होता बंद. जरांगेंनी घेतली इंदापुरात जमदाडे कुटुंबाची सांत्वनपर भेट. जरांगेंच्या आंदोलनावरून माघारी येताना रामचंद्र जमदाडे यांचा अपघाती मृत्यू. खासदारांची पैठणच्या खुल्या कारागृहाला भेट. अचानक भेट देत विविध विभागांची विस्तृत पाहणी. पाकगृहातील अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी. शिपिंग कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 65 कंटेनर व्यापाऱ्यांच्या गोदामात अडकलेत. कांदा निर्यातदारांचे कोट्यवधींचे नुकसान भरपाईची व्यापाऱ्यांची मागणी. जेएसडब्ल्यू मायनिंग कंपनीच्या विरोधात आजगावमध्ये तणाव. पोलिसांची धाव, गावात बंदोबस्त. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाची परवानगी न घेता मायनिंग सर्वेक्षण केल्याचा आरोप. जालन्यात देशी दारूचे दुकान हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन. दुकानं हटवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. कोयना बॅकवॉटर आटलेलं आहे. कांदा टीचा संपर्क तुटलाय. नागरिकांची गाळातून पायपीट. राज्य परिवहन महामंडळाकडून 10% परिवर्तनशील भाडेवाढीला आणखी 1 महिन्याची मुदतवाढ. ही मुदत आता 15 जुलैपर्यंत कायम राहणार. नागरिकांच्या खिशाला घात. वाशिममध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाची दहशत. संभाव्य तपासणीच्या चर्चेमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ. ब्रिजच्या कडा येथील केक शॉपला आग. विद्युत महावितरणची मेन लाईन तुटल्यानं घडली घटना. संपूर्ण दुकानाचं मोठं आर्थिक नुकसान. इंदापुरात कचरा डेपोला अचानक आग. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश. अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर सोन्याचा कळस. येत्या नवरात्रोत्सवापर्यंत उर्वरित 4ही शिखरं सुवर्णमय करण्याचा संकल्प. छत्रपती संभाजीनगरात पाणी योजनेत गोंधळ. 2 महिने पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता. कंत्राटदार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील असमन्वय उघडकीस. छत्रपती संभाजीनगरात भीषण पाणी टंचाई. नंदुरबारात लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या संख्येत घट. योजनेतील 2000हून अधिक महिला अपात्र. आधार लिंकिंग, उत्पन्न आणि बँक खात्यांच्या तपासणीत अनेक अर्ज अपात्र. पुण्यात महानगरपालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी थेट पिण्याचे पाण्याचा वापर. स्वच्छतागृहांसाठी वर्षाला सुमारे 1.25 टीएमसी पाण्याची नासाडी. भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी पर्यायी व्यवस्थेची गरज अधोरेखित. यवतमाळमध्ये मनसेकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना बियाण्यांचं मोफत वाटप. गेल्या 15 वर्षांपासून मनसेकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात. यवतमाळमध्ये सोलर प्लांटवर कार्यरत सुरक्षा रक्षकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मागण्या मान्य न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा. बुलढाण्याच्या नांदुरा बसस्थानकाचं काम अद्यापही अपूर्ण. सुविधा आणि अपुरा निवार मुले प्रवासांची गैरसोय. मावळमधील शेतकऱ्याच्या आधुनिक शेतीकडे वाटचाल. पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने यंत्राद्वारे भात लागवडीसाठी रोपवाटिका तयार करण्याचे प्रात्यक्षिक. 2 वेळा डेडलाईन देऊनही कराड नजीक पुलाचं काम अपूर्णच. पुलाला उद्घाटनाचं ग्रहण लागल्याचं चित्र. दाऊदी बोहरा समुदायाच्या धर्मगुरू नियुक्तीवरून वादाचं निकाल प्रकरण. निवृत्त न्यायाधीश गौतम पटेल यांना पोलीस सुरक्षा द्या. मुंबई हायकोर्टाचे राज्य शासनाला आदेश. पाऊस लांबल्यानं नाशिककरांवर पाणी टंचाईचं संकट. पुढील आठवड्यातून 1 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव. मान्सून लांबल्यानं प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची तयारी. कोल्हापुरात MH09 वगळून इतर वाहनांना प्रवेश कर. आजच्या महापालिका महासभेत ठराव येणार असल्याची माहिती. ठराव येण्यापूर्वीच कोल्हापूरकरांचा प्रवेश कराला तीव्र विरोध. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.